सर तुम्ही हे जे पनिसर मशीन घेतलं होतं, पनिसर मशीन आणि तुमच्याकडे ऑलरेडी जे कुबोटाची मशीन आहे, चेनची कुबोटा मशीन आहे, त्या मशीनमध्ये आणि ह्या मशीनमध्ये डिफरन्स फरक काय आहे? फरक म्हणजे कुबोटाचा तर लहान कटर बरा आहे, तिचा 2 फुटानं मोठा आहे. त्याचं 6 फुटाचे कटर आहे, 6 फुटाचा कटर आहे, हिचा 8 फुटाचा कटर बरा आहे. हे नेवा करायला सोयीस्कर होते आपली. हो, मोठी पुन्हा शेतकरी 1 एकर 2 एकर कापाचा राहिला तर तुरंत जाते आणि तुरंत काम करून दिला अशा हिशोबाने. आणि मला आणखीन एक, आता ते चिखलात चालते, हे चिखलात चालत नाही, थोडं नरम वगैरे जागेमध्ये चालू शकते. नरम जागेत नरम चालते जागेमध्ये, जिथं जास्त पाणी आहे जास्त याच्यामध्ये नाही चालत. जास्त पाण्यामध्ये नाही चालत. नाही. याच्याच मध्ये जर ते 4 व्हील आहे ना, तो 4 व्हील चालेल का असं तुम्हाला गॅरंटी आहे का याच्यामध्ये? 4 व्हील चालते. म्हणजे तुमची जी चेनची मशीन जाते, चेनची मशीन, त्या चेनच्या मशीनच्या जाण्याच्या ठिकाणी हे मशीन जाते. हो, बिलकुल चालवलंच पाहिजे ते. 100%. 100%. आणि डिझेल किती जातात त्या मशीनला आणि या मशीनला डिफरन्स? हे कमी खाते 1 लिटर. 1 लिटर केलं, 7 लिटर, 1 लिटर, 6 लिटर. 6 लिटर तासाला तासाचं अवरेज काढलं तर. हा. आणि कटिंगचं जर अवरेज काढलं, म्हणजे आपण जर एकरवरती जर अवरेज काढलं तर किती जात होतं? एकरवर ना? हा, एकर तासामध्ये का? नाही, एकर म्हणतो मी. एकर तुमच्याकडे एकर नाही म्हणतो. किंमत, त्याची किंमत आणि ह्याची किंमत. किंमत म्हणजे हे कमी किमतीमध्ये येते, ती जास्त. आणि तिच्यासोबत एक ट्रॉली बी लागते, ट्रॅक्टर लागते. त्याच्यासोबत आणखीन एक 10-12 लाखाचं इन्व्हेस्टमेंट जास्त पडते ना तो. हे कमी बजेटमध्ये काम होते, चांगलं शेतकऱ्याचं समाधान होते. आणि हिचा जो पडलेला धान वगैरे आहे तो एवढा सुंदर काढते, बिलकुल बिलकुल आपलं सरसकट जमीन म्हणजे दिसून येते पूर्ण, एक सडबी नाही ते. असं आहे ते, सुंदर काम काढते असं. धन्यवाद.